सरकारला त्या ठिकाणी जाब विचारायचा आहे. तर मला पवार साहेबांनी सांगितलं की अजून आचारसंहिता शिथिल झालेली नाही. मला जरी प्रमाणपत्र मिळालं असेल तर ते संसदेत नोंदवावं लागतं, दिल्लीला जाऊन नोंदवावं लागतं आणि ते प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आपल्याला पुढली दिशा ठरवावी लागते. तुम्ही जोरदारपणे पार्टीच्या सोबत जे आहे ते कांदा प्रश्नावर आवाज उठवणार. अरे मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी आहे, मला तर आवाज उठावाच लागेल ना. माझा शेतकरी आनंदी तर मी आनंदी. मला काय मिरवायसाठी लोकांनी खासदार केलं का? लोकांना न्याय द्यावा लागेल, मला लोकांना रिझल्ट द्यावा लागेल. सक्षम विरोधक म्हणून इंडिया आघाडी सध्या संसदेमध्ये दिसून येणार आहे, सक्षम विरोधक म्हणून. तर अशा वेळेस विरोधकांचा महत्वाचा मुद्दा तर शेतकरी हा असणारच आहे, पण कांद्या संदर्भात आणखी अनेक दल जे आहेत ते तुमच्या सोबत असतील का? कशा पद्धतीचं प्लॅन? इंडिया आघाडीचं सरकार एका ताकदीने विरोधकाची भूमिका सध्या तरी बजावणार आहे, पण काही दिवसात इंडिया आघाडीचं सरकार सत्तेत सुद्धा येणार आहे.